अजित पवार सरकारमध्ये धनंजय मुंडे सत्ता पक्षातील आमदार, मग यामध्ये काय होऊ शकतं याचा अंदाज तुम्हा आम्हाला कुणालाही सहजपणे येऊ शकतो ना हो. मित्र हो, नमस्कार. बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारींची चर्चा राज्यभर झाली. म्हणजे काय, अगदी बीडचा बिहार झाला इथपर्यंत ही चर्चा गेली. तसं पाहिलं तर ही चर्चा अजूनही थांबलेली नाही. पण या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे मोठ्या अडचणीत आले. सगळ्याच पातळीवर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मोठी मागणी होत होती. धनंजय मुंडे मात्र राजीनामा देत नव्हते, अजित पवारही त्यांचा राजीनामा घेत नव्हते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असूनही मौन बाळगून सगळं काही पाहत होते. अखेर जनतेचा रेटा इतका वाढला, रोष एवढा वाढला की मुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावाच लागला. पण बघा, या सगळ्यावरून जनतेचा रोष कमी झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल असा अंदाज व्यक्त होत होता. आता बघा, काही महिने होऊन गेलेले आहेत. धनंजय मुंडे हे आता या चर्चेतून सुद्धा बाहेर पडलेले आहेत आणि नेमक्या याच वेळी अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद देण्याचे अगदी स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर कृषी विभागातील घोटाळ्याचे मोठे आरोप केले गेले होते. यात आता त्यांना क्लीन चिट मिळाली. क्लीन चिट अलीकडे खूपच चाललेले असतात, पण ही न्यायालयाकडून मिळालेली आहे. धनंजय मुंडे हे घोटाळ्या प्रकरणी दोषी नसल्याचा निर्वाळा न्यायालयानंच दिलेला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. वारंवार त्यांनी पुरावे सुद्धा दिले होते. न्यायालयात बाजू मांडताना सरकारी वकिलांनी चुकीच्या पद्धतीनं काम केलं असल्याचा आरोप सुद्धा आता दमानिया यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांना मात्र मोठा दिलासा मिळालेला आहे, अर्थात तो अजित पवारांनाही. अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे आहेत हे धनंजय मुंडे. धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिपदी येतील किंवा त्यांना मंत्रिपद बहाल करण्यासाठी ही संधी आता अजित पवारांसाठी आयती चालून आलेली आहे. धनंजय मुंडे यांना तर क्लीन चिट मिळाली, मग आता त्यांना मंत्रिपदाची संधी पुन्हा मिळणार का असा प्रश्न अजित पवारांनाच विचारला गेला. तेव्हा ते म्हणाले, धनंजय मुंडे यांना न्यायालयानं क्लीन चिट दिली, पण जी काही बदनामी व्हायची ती तर झालीच आहे. अजून एक प्रकरण बाकी आहे, त्याचीही चौकशी सुरू आहे. त्यातही धनंजय मुंडे यांचा दुरान्वयानेही संबंध नसेल तर मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा संधी देऊ. त्यामुळं धनंजय मुंडे यांना भविष्यात मंत्रिपदाची संधी नक्की मिळू शकते हे आता स्पष्ट झालंय. आता विषय राहिला तो त्यांच्या एका प्रकरणाच्या चौकशीचा. म्हणजे बघा, आता ही चौकशी कोण करणार? पोलीस, सरकारी यंत्रणाच. अजित पवार सरकारमध्ये धनंजय मुंडे सत्ता पक्षातील आमदार, मग यामध्ये काय होऊ शकतं याचा अंदाज तुम्हा आम्हाला कुणालाही सहजपणे येऊ शकतो ना हो. म्हणजेच धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा या राज्याचे मंत्री झालेले आपल्याला पाहायला मिळतील. अजित पवारांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना हे मंत्रिपद बहाल करावं का हो? एवढा रोष, एवढं बीडमध्ये सगळं बदललेलं वातावरण किंवा त्यांच्यावर झालेले हे सगळे आरोप, भलेही सगळ्या आरोपातून